धुळे जिल्ह्यामध्ये सध्या स्थितीमध्ये अवकाळी पावसानं उसंत घेतली असली तरी रोज सायंकाळी आकाशात दाटून येणारे ढग पाहून शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा उठतोय। त्याचं कारणही तसंच आहे, कारण की गेल्या आठवड्याभरामध्ये धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने जवळपास जिल्ह्यातल्या 27,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची राख रांगोळी केली आहे। आपण आहोत एका शेतामध्ये आणि आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो हे संपूर्ण शेत हे कांद्याने बहरलेलं होतं। या ठिकाणी कांद्याची लागवड करण्यात आली होती। खरं तर कांदा हा धुळे जिल्ह्यातला कापूस पिकापाठोपाठचा दुसरं हे नगदी पीक आहे आणि त्यामुळे दरवर्षी उन्हाळी असेल आणि रब्बी हंगामात देखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात कांद्याची लागवड होते। मात्र ऐन बहरलेलं हे संपूर्ण पीक अचानक आलेला अवकाळी पाऊस आणि त्यात झालेली जोरदार गारपिटीने जमीनदोस्त केलेला आहे। हे संपूर्ण कांद्याचं पीक आपण या ठिकाणी दृश्यांमध्ये पाहू शकतो। हा कांदा भुईसपाट झालेला आहे आणि हा या ठिकाणी अक्षरशः सडलेला आहे कांदा। त्यामुळे या कांद्याच्या पिकामधून उत्पन्न मिळेल याची कोणतीही आशा शेतकऱ्यांना राहिलेली नाही। संपूर्ण धुळे जिल्ह्याचा जर विचार करायला गेले तर संपूर्ण जिल्ह्यात जवळपास 27,000 हेक्टर क्षेत्रावरती जे पिकं आहेत त्या पिकांना मोठा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। जिल्ह्यात एकूण 500 गावं बाधित झालीत आणि या 500 गावांमधील जवळपास 45,000 शेतकरी जे आहेत ते अवकाळी आणि गारपिटीचे या ठिकाणी त्यांना नुकसान झालेलं आहे, ते बाधित झालेले आहेत, त्यांना मोठा फटका बसलेला आहे। धुळे जिल्ह्यामध्ये एकूण जे काही नुकसान आहे त्यात सर्वाधिक नुकसान हे साक्री तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि साक्री पाठोपाठ धुळे तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवकाळी आणि गारपिटीने पिकांची राख रांगोळी केलेली आहे। यात सर्वाधिक जे नुकसान आहे जवळपास 13,000 हेक्टर क्षेत्रावरील जो कांदा आहे तो उद्ध्वस्त झाला आहे आणि त्याखालोखाल जवळपास 6,500 हेक्टर क्षेत्रावरील सर्वाधिक मोठ्या प्रमाणात मका पिकाला या ठिकाणी मोठा फटका बसलेला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता सगळीकडे प्रशासनाच्या वतीनं पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। पंचनामे सध्या सुरू आहेत। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी धुळे जिल्ह्यामध्ये निसर्गानं गाऱ्याचा पाऊस पाडला होता आणि या धक्क्यातून जेमतेम सावरत नाही तोच पुन्हा एकदा गेल्या आठवड्यामध्ये धुळे जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला, गारपीट देखील बरसली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये 2 आठवड्यावर येऊन ठेपलेला आखाजी म्हणजेच अक्षय तृतीया सण कसा गोड करणार असा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। कारण की पुढे सध्या आता पंचनामे सुरू आहेत, प्राथमिक अंदाज दिले गेलेत, मात्र सरकारने तातडीने संपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती यांना मदत द्यावी एवढीच माफक अपेक्षा धुळे जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत। दीपक बोरसे, न्यूज 18 मराठी, धुळे।